जय श्री कृष्ण मंडळी. तर आज मी लवकर उठले होते कारण की मला आज जायचं होतं माहेरी. तर माहेरी जायचं म्हणून आज लवकर उठून सगळं काम आवरलं पटापट. तर आज माहेरी जायचं म्हणून खूपच उल्हास होता माझा. तर इथं हात चालत नव्हते रोजच्या वाणी, तर हात पळतच होते माझे आज, कारण की प्रत्येकाला उल्हास असतोच नाही का माहेरी जाण्याचा. तर इथं मी खूप आनंदामध्ये होते. तर इथं तेच मी पटापट भाजी वरण वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि फक्त चपात्या बनवायचे होते. तर मी इथं चपात्या पण लाटून घेतले पटापट. आणि इथं कोणाकोणाला लाटणं न उचलता चपाती लाटता येते मला कमेंटमधून सांगा. मला तर तेवढी काही जमत नाही, मला मध्यंतरी लाटणं उचलावंच लागतो. तर जेव्हा मी चपाती भाजते ना तेव्हा कॅमेरा बंद असताना माझी चपाती फुगते. तर मी आज ठरवलं कॅमेराच नाही बंद करायचं जोपर्यंत चपाती फुगत नाही तोपर्यंत. म्हणून मी तर कॅमेरा चालू ठेवला. मग चपातीला वाटलं जरा आपण फुगून दाखवावं म्हणून चपाती पण फुगली बघा. आणि इथं चपात्या झाल्या, जेवण झालं, सगळं झालं. मग मी फटाफट गॅस ओटा आवरला, धुवून टाकून दिला, सगळं स्वच्छ करून ठेवलं. आणि इथं बघा मी भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवत आहे, कारण की मी जाणार आहे 3-4 दिवसासाठी. मग घाण नको व्हायला. सगळं स्वच्छ करून गेलं का मनाला समाधान वाटते नाही का. त्याच्यामुळे मी सगळं स्वच्छ करून आवरूनच जाते. आणि जायच्या दिवशी किती लवकर काम होतं ना आपलं. दररोज आपलं कामाला किती म्हणजे आपण किती हळूहळू करतो आणि कुठे जायचं असलं का आपण फिक्स होऊन जातो, कसे आपल्या हात फटाफट चालू लागतात. तर इथं बघा सगळं आवरून मी रेडी झालेली आहे. आणि आता निघाल्या आम्ही. रियांश पण रेडी झालेला आहे. मामाच्या गावाला जायचं म्हणलं का कसा डान्स करतो तो बघा. ठरलं तर होतं आमचं 8लाच निघायचं, पण काम करता करता 9 कधी वाजले कळच नाही. इथं 9ला पण एवढं ऊन झालं होतं, खूप ऊन लागत होतं. त्याच्यामुळे ठरवलं होतं लवकरच निघायचं, पण बायकाचं काम सरतच नाही नाही का. जर तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग आवडला तर सबस्क्राईब